तर मंडळी, मुलांना शाळेतून घरी आल्यानंतर काहीतरी खायला लागतंच, तर असे शेंगदाण्याचे लाडू घरात करून ठेवले तर मुलं अगदी आवडीने खातात। तर शेंगदाण्याचे लाडू करण्यासाठी मी कढई गॅसवर ठेवली। कढईमध्ये 2 चमचे तीळ टाकून घेतलेले, तर तीळ अगदी तडतड वाजेपर्यंत म्हणजे एकदम कडक छान भाजून घ्यायचे। आणि तीळ भाजून झाल्यानंतर 1 वाटी शेंगदाणे त्याच कढईमध्ये टाकून घेतलेले आहेत। सुरुवातीला गॅसची फ्लेम थोडी फुल ठेवायची, त्यानंतर कमी गॅसच्या फ्लेमवरती अगदी 8 ते 10 मिनिटं अगदी कडक शेंगदाणे भाजून घ्यायचे। त्यानंतर मी शेंगदाण्याचे इथे साली काढून घेतलेले आहेत आणि आता एक मिक्सरचं असं मोठं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये शेंगदाणे सर्व टाकून घेतलेले आहेत आणि अगोदर अशी छान बारीक पूड करून घेतलेली आहे शेंगदाण्याची। त्यानंतर 1 वाटी गूळ घेतलेला आहे 1 वाटी शेंगदाण्यांना आणि ते पुन्हा मिक्सरमध्ये फिरून छान बारीक करून घेतलेलं आहे। आणि बारीक करून घेतलेलं गूळ आणि शेंगदाण्याचं सारण दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता चांगलं मिक्स करून घ्यायचं। आणि जे आपण तीळ भाजून घेतले होते ते अख्खे तीळ त्यामध्ये टाकून घ्यायचे, अगदी खाताना खूप छान लागतात। आणि आता तीळ टाकल्यानंतर पुन्हा छान मिश्रण एकदम मिक्स करून घ्यायचं आणि अगदी छोटे छोटे असे लाडू बांधून घ्यायचे। प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। थँक्यू।